वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही आलोय वरली कोळीवाड्यात जाणार आहे. म्हणजे कोळीवाड्यात आपला जो होळीचा फेस्टिवल असतो तो एक दिवस अगोदर म्हणजे सेलिब्रेट केला जातो. तर आम्ही तिकडे ते होळीचं फेस्टिवल आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आपल्यासोबत आहेत मानस, तपन आणि यांच्या मार्फत आपल्याला आज सगळं डिटेल सगळं माहिती आपल्याला कळणार आहे. कारण मी पण फर्स्ट टाइम चाललेलो आहे आणि इकडे भाऊ पण आहे मागे. कुठे गेला रे? हरवला की काय बोललो. तर आता आपण जाऊया आणि पूर्ण आता इथून आणि आता तर इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बट आता बघूया किती वेळ लागतो आणि अजून बरंच काही तुम्हाला बघायला भेटेल. पण आता मला पण माहित नाही, आपल्यासोबत एक्सपिरियन्स माणसं आहेत इकडे 2 जण, ते सांगतील पुढे काय काय फंक्शन असतं. तर बघा तुम्ही ब्लॉग मध्ये. इथे एक असं बघू शकता, इथं आपल्याला सुंदर असं दृश्य बघायला भेटेल तुम्हाला. स्ट्रक्चर बनवलेलं आहे नाखवा आणि होळी. इथे आपल्याला नाखवा आहेत, पिस्तूल पूर्ण तयार झालेले आहेत. बघू शकता आता इथं वरली कोळीवाड्याच्या म्हणजे एकदम टोकाला आलो. इथं वरली सिलिंग आहे, तुम्हाला दिसेलच. आणि मागे इकडे वरलीचा किल्ला आहे, पुढे या साईडला आहे, तो आता बंद असेल या टायमाला. आणि इकडे बघू शकता झाड आहे, आणि जे आपण रील वगैरे बघतो समुद्राच्या किनारी म्हणजे जी दुकानं वगैरे जातात ती इथलीच आहेत. तर आपली होळी
तर आपल्याला माहिती सांगणार आहेत उत्सव कसा केला जातो. तर काय बोलू शकाल म्हणजे या उत्सवाबद्दल की कसा केला जातो, साजरा केला जातो आणि या उत्सवाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे की कसं साजरा केला जातो आणि किती वर्षापासून सेलिब्रेट केला जातो? आम्ही दरवर्षाप्रमाणे साजरे करतो. आतापर्यंत 65 वर्ष 65 वर्ष वडिलांपासून चालू आहे. आणि पाटलाच्या होळीच्या आजच्या दिवशी कोंबड होळी साजरी केली जाते. तेव्हा आमचा मोठी होळी असते आणि गावात वरळी गावात प्रचंड मोठी आमचीच होळी आहे. आणि इथे विशेष म्हणजे अंकुश पैकर हे डेकोरेशन करतात. त्याचं नाव मोठं आहे, डोंबिवलीचे म्हणजे आमच्या मंडळाचे सदस्य आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारे केलं जातं. मी असं ऐकलेलं होतं आतापर्यंत. मी फर्स्ट टाइम आलो. सर्व श्रेय अंकुश पैकर यांना जाते, डेकोरेटर आमच्या मंडळाचे सदस्य. तर त्यांना पण म्हणजे एक माझ्याकडून आभार. म्हणजे एक चांगलं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्यांनी आणि अतिउत्तम म्हणजे झालेलं आहे सगळं. मी बघितलेलं आहे, सगळीकडे फिरून वगैरे आलो. कोळीवाडा पूर्ण फिरून आलो मी, तेव्हा पण बघितलं मस्त वगैरे आहे बघायला. सर्व कोळीवाड्यापैकी आमचं जरा डेकोरेशन चांगलं वाटलं. म्हणजे सर्व आणि म्हणतात की मेन आहे इथलं म्हणून सर्व तेच बोलतो आमच्या मंडळाचे सदस्य. तेच मी ऐकलेलं आहे म्हणून मी आलेलो आहे आज इकडे. आता काय थँक्यू. काय सांगू शकतो की आमची चालून आलेली परंपरा आहे ती आम्ही उभी केलेली आहे. जी आज होळी आहे तिला आम्ही उभी करताना आम्हाला खूप जल्लोष येतो, उत्साह येतो, खूप मजा येते. म्हणजे असं अजून काय काय तुम्ही सांगू शकाल की म्हणजे एक आमच्या प्रेक्षकांना पण तुम्ही सांगू शकाल की कसं असते इथे होळी वगैरे? आमच्या या होळीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? विजय मित्र मंडळ त्या प्रॉपर होळीमध्ये आमची मडकी निघतात. एक पेच असतो, मडकी निघतात. मडकी निघाल्यानंतर मिरवणूक असते. आता बाराची आगली लागेल, त्या आगली लागली की जल्लोष असतो खूप मोठा. 15 दिवसापासून हा सण चालू होतो. 15 दिवसापासून हा सण चालू. अमावस्या आणि आजची पौर्णिमा 15 दिवसाचा हा सण असतो. पहिले लहानांपासून 15 दिवस ही होळी चालू होते. 15व्या दिवशी ही होळी असते. होळी जमात ही पूर्वापासून निसर्गप्रेमी आहे, निसर्ग पूजक आहे. त्याचा हा एक तिचा दाखला उदाहरण. थँक्यू. म्हणजे सांगितल्याबद्दल थँक्यू. कारण आमच्या प्रेक्षकांना पण कळलं की नक्की काय काय असतं. आणि मी पण पहिल्यांदा आलो त्यामुळे मला पण खूप काही बघायला भेटलं इथं आल्यावर. पूर्ण वरळी कोळीवाड्यामध्ये इथे डेकोरेशन आणि होळी नंबर 1 ची होळी म्हणजे विजय मित्र मंडळाची. पूर्ण लांबून लोक ही होळी बघायला येतात. मी पण ती खास बघण्यासाठी इथं आलेलो आहे. म्हणजे दादांनी आमच्या सांगितलेलं की ही खास असते. हा ते मी बघितलेलं आहे, पण आमच्या दादांनी सांगितलेलं की इथं मेन होळी असते म्हणजे खास होळी. मस्त वाटलं. हा पूर्ण फिरून आलो, मस्त वाटलं. तुम्ही दोघं का मागे
आपली परंपरा ना या घरात लागते. येते
तर चला आम्ही निघालो आहे फायनली. झालेलं आहे सगळं सेलिब्रेट करून, म्हणजे 1 वाजला आम्हाला. आणि जी होळी जाळली जाते म्हणजे ती म्हटलं 4 वाजेपर्यंत जळते. असं 4-5 वाजेपर्यंत असते ना, 4-5 वाजेपर्यंत जळते. आणि हा आगरी कोळी म्हणजे लोकांचा कसा वाटला तुम्हाला उत्सव हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे तुम्ही परंपरा बघितलं असेल ते म्हणजे मला तरी एवढं डिटेलमध्ये माहीत नाही आहे की किती म्हणजे आहे, तर ते लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बघाच. आम्ही निघालो. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग.